जर एखाद्या शेतकऱ्याने ठरवलं, की बाबा मी सुद्धा ॲग्री टुरिझम सुरू करतो, पण त्याने सुरुवात कशी करावी? आणि बेसिक शेतकऱ्याकडे अगदी 5 एकर जमीन असेल, 2 एकर, 3 एकर असेल, त्या शेतकऱ्याने सुद्धा करावी का? म्हणजे याची नियमावली कशी असली पाहिजे? बरोबर. बऱ्याच वेळेला शेतकऱ्याला काय होतं, की आपण रोज गावामध्ये राहत असतो. शेतीचं रोज बघत असतो. गाई, गुरं, कोंबड्या, म्हशी आणि मग हे रोजचं शेतीचं असतं. त्याच्यामुळे आपल्याला शेतीबद्दलचं जे अप्रूप आहे ते हं, नसतं. आणि मग शेतकऱ्याला असं वाटतं, की नक्की पर्यटक येऊन माझ्या शेतावरती, गावामध्ये नक्की काय करणार आहे? हं, हं. आणि त्याच्यामुळे सुरुवात नेमकी कशी करायची? हे बऱ्याच शेतकऱ्यांना कोडं असतं. तर त्याच्यामध्ये आपल्या चॅनलच्या मराठी स्मार्ट मराठी जे चॅनल आहे हं. त्याच्या माध्यमातून आपल्याला शेतकऱ्यांची मुलं असतील, शेतकरी असतील, तर मला एवढं सांगायचं आहे, की सुरुवात करताना आपली 1 एकर शेती आपल्याला शासनाच्या नियमाप्रमाणे लागते. एका एकरामध्ये तर आपण 4 खोल्या करू शकता. 2 एकरापेक्षा जास्त असेल तर 6 खोल्या करू शकता आणि 5 एकराच्या वर असेल तर 8 खोल्या करू शकता. आणि मग याला धरून आपल्याला आलेल्या पर्यटकांसाठी शेती डेव्हलप करायची आहे. कारण शेती असेल तरच पर्यटन होणार आहे.